नमस्कार, मी योगिनी. आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आजच्या भागात कविता नसणार आहेत. म्हणजे नेमकं काय असणार आहे आजच्या भागात, ह्याची उत्सुकता तुम्हाला लागली असेल. खरं तर एकंदरीत तुम्हाला कळलं असेल व्हिडिओच्या सुरुवातीपासून की मी माझ्या घराच्या टेरेसवर आहे आणि ही जागा इतकी कम्फर्टेबल आहे. आणि जेव्हा तुम्ही नेचरच्या अगदी जवळ असता किंवा तुम्हाला छोट्या छोट्या पक्ष्यांचे आवाज, वाहणारा वारा, झाडांची पानं, ती सळसळणारी पानं आणि त्यातनं येणारा आवाज, असं सगळं डिरेक्टली कनेक्ट होत असतं ना, डिरेक्टली तुम्ही त्याच्या अगदी जवळ असता, त्यावेळेला फार छान फील होतं. आणि मला तसंच आत्ता सध्या नॉर्मली सांगायचं झालं तर खूप छान फील होतं आहे. सो आजच्या भागाला सुरुवात करूया. नेमकं आजच्या भागात काय असणार आहे हे जरा मी तुम्हाला आधी सांगते आणि मग आपण पुढे वळूया. माझ्याकडे खूप पुस्तकं आहेत, मराठी पुस्तकं खूप. सो ह्या पुस्तकांविषयी मी आज बोलणार आहे. कविता नसल्या तरी आपण मराठी पुस्तकांविषयीच आज बोलणार आहोत. आजच्या भागात आपण त्याच विषयी गप्पा मारणार आहोत. आणि जर तुम्हाला मी काही सांगत असताना काही प्रश्न पडले किंवा तुम्हाला काही विचारावं असं वाटलं तर लगेच तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तो प्रश्न तुमचा लिहून मला कळवा, म्हणजे मी त्याचं उत्तर तुम्हाला पुढच्या भागात देऊ शकेन. सो माझ्याकडे आत्ता सध्या जेवढी पुस्तकं आहेत त्या पुस्तकांपैकी एक रँडम पुस्तक मी आत्ता उचलणार आहे आणि त्या पुस्तकाविषयी बोलणार आहे. इतकं सोपं आणि साधं आजच्या भागात होणार आहे. अगदी नॉर्मल. मला ॲक्च्युली हा व्हिडिओ बऱ्याच दिवसांपासून करायचा होता की जसे आपण आहोत तसे आपण कन्वे झालो पाहिजेत असं मला बऱ्याच वेळा वाटतं. सो लेट्स गेट स्टार्टेड. हा जरा इंग्रजी शब्द आहे मध्येच, पण चला भागाची सुरुवात करूया असं म्हणूयात मराठीत. तर ही माझ्याकडे काही पुस्तकं आहेत जी मी आता खाली ठेवली आहेत, तुम्हाला दिसत नसतील तरी. तर ह्या पुस्तकांपैकी मी आज सुरुवातीला जे पुस्तक, कोणतं पुस्तक उचलू आता असं झालं आहे. सो मी कविता स्मरणातल्या शांताबाई शेळकेंचं हे पुस्तक आहे आणि ह्यातल्या बऱ्याच कविता मी यूट्यूब चॅनलवर ऐकून झालेल्या आहेत. पण ह्या पुस्तकाविषयी मला बोलावं असं वाटतं आहे सगळ्यात सुरुवातीला. का? कारण की शांताबाई शेळके म्हणजे अगदी आपली आजी असं वाटतं. आणि म्हणूनच आजी किती प्रिय असते, आजी जवळची असते, आजी जुनी असते, आजी ज्येष्ठ असते, आजी तिच्याकडे विद्वत्तेची शाल असते. तशीच ही आजी आहे शांताबाई शेळके, ज्या मला फार जवळच्या वाटतात माझ्या. आणि त्यांनी कविताही तेवढ्याच सुंदर लिहिलेल्या आहेत. आणि खरं तर ह्या पुस्तकाविषयी बोलण्याआधी मला असं वाटतं की कोणतंही पुस्तक किंवा कोणताही कथासंग्रह किंवा कोणताही काव्यसंग्रह हाती घेतल्यानंतर मला त्यातल्या बारीक बारीक गोष्टी ऑब्झर्व करायला, निरीक्षण करायला त्याचं आणि त्या अभ्यासायला फार आवडतं. सो ज्यांना माझ्या पद्धतीने जायला आवडतं किंवा प्रवास करायला आवडतो त्यांना माझं एक्सप्लेनेशन आवडेल असं मला वाटतं. ओके. सो आधी मी पुस्तकाचं आउटर कवरिंग, त्यानंतर मग आत असणारी पानं, त्यांचा वास कसा आहे. प्रत्येक नवीन पुस्तकाचा वास खूप छान येतो आणि तो मला फार आवडतो घ्यायला. सो ह्या पुस्तकाविषयी बोलायचं झालं तर मुखपृष्ठावर पिंपळाचं पान आहे, जीर्ण झालेलं. म्हणजे लहानपणी मीही हा प्रयोग केलेला आहे. शाळेत असताना पिंपळाचं पान असं वहीत किंवा पुस्तकात ठेवायचं आणि मग ते काही दिवसानंतर असं छान त्याची जाळी होते आणि ती जपून ठेवायची किंवा ती बघायची. तो एक आनंद वेगळाच असायचा. तर तसं हे पुस्तक आहे आणि त्या स्मरणात असलेल्या पिंपळाच्या पानासारखं कविता स्मरणातले असं नाव दिलेलं आहे शांताबाईंनी या पुस्तकाला किंवा या काव्यसंग्रहाला असं म्हणता येईल. आणि त्या स्वतः असं म्हणतात प्रस्तावनेत, म्हणजे युजली पुस्तकांच्या सुरुवातीला प्रस्तावना हा शब्द वापरलेला असतो, पण ह्या पुस्तकात, या कविता संग्रहात शांताबाईंनी प्रारंभी असा शब्द वापरला आहे. तर प्रारंभीमध्ये ते असं लिहित आहेत की मध्यंतरी येथील अंतर्नाद मासिकातून कविता स्मरणातल्या हे सदर मी चालवत होते. प्रथम आपल्याला आवडलेली, स्मरणात राहिलेली कविता संपूर्ण देऊन मग तिच्यावर रसग्रहणात्मक लेख लिहायचा, असे या सदराचे स्वरूप होते. शाळकरी वयापासून अगदी आजतागायत वाचलेल्या कवितांमधून ज्या कविता मला आवडल्या आणि आवडल्यामुळे सहज आठवणीत राहून गेल्या, अशा एकूण 25 कवितांवर या सदरातून मी लिहिले. या कवितांबाबत मुख्य निकष असा
तो अर्थात माझ्या व्यक्तिगत अभिरुचीचा, परंतु मी जेव्हा सदर लिहित होते तेव्हा ज्यांनी प्रत्यक्ष किंवा फोनवरून पत्रावरून आपली पसंती मला कळवली, त्यावेळी आपल्याप्रमाणे इतरही अनेकांच्या स्मरणात त्या रुजलेल्या आहेत हे माझ्या ध्यानात आले आणि समान धर्मे रसिक भेटल्याचा मला आनंद झाला, असं त्या लिहितात. म्हणजे ह्यातल्या मी अगदी छोटासा पॅराग्राफ तुम्हाला वाचून दाखवला प्रारंभीमध्ये जे लिहिलं आहे त्यांनी. तर ह्यात त्यांनी कविता तर ऐकवल्या आहेत किंवा म्हणजे कविता लिहिलेल्या आहेत, पण त्याचबरोबर त्या कवितांचं रसग्रहणात्मक लिखाण, म्हणजे ती कविता कशी उलगडली, ती काय भाव प्रतीत करते, ती कशी समजून सांगितली आहे शांताबाईंनी, हे वाचणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यातून आपल्याला नवीन गोष्टी कळतात असं मला वाटतं. तर ह्यात 25 कविता आहेत आणि ह्यातल्या बऱ्याच कविता मी यूट्यूब चॅनलवर ऐकवल्या आहेत. जर तुम्हाला कविता स्मरणातल्या ह्या पुस्तकातल्या काही कविता ऐकायच्या असतील तर तुम्ही प्लेलिस्ट चेक करू शकता. तर 160 पानांचं हे पुस्तक आहे आणि पुस्तकांचा रंग म्हणजे पानांचा रंग, जसं मी म्हटलं की मला तोही नोटीस करायला फार आवडतो. तर हा अगदी रफ बुक यायची ना आपल्याकडे, जी आधी आपण शाळेत वापरायचो, तर त्या रफबुकसारखी ही पानं आहेत. म्हणजे थोडी पिवळसर आणि थोडीशी रफ अशी पानं आहेत, म्हणजे मऊसूदपणा नाही आहे पानांना. तर अशी ही पानं आहेत या कविता संग्रहातली. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगते आणि पटकन हे पुस्तक ठेवून देऊया आणि दुसऱ्या पुस्तकाविषयी बोलूया. तर आपण आत्तापर्यंत कुसुमाग्रज, त्यानंतर वि स खांडेकर, त्याच्यानंतर बाभ बोरकर किंवा पद्मा गोळे असतील, गोविंदाग्रज असतील, ह्यांच्या कविता ऐकलेल्या आहेत आणि म्हणजेच ह्या प्रसिद्ध कवींच्या कविता ऐकलेल्या आहेत. तसं ह्या कविता संग्रहात प्रचलित नसलेले कवी आणि जे आपल्याला सहज असे त्यांच्या कविता ऐकायला मिळणार नाहीत अशा कवींच्या ह्या कविता ह्या काव्यसंग्रहात आहेत. म्हणूनच मला हा कविता संग्रह खूप आवडला. कारण की अज्ञातवासी किंवा सुधा दास, नंतर श्रीनिवास कृष्ण पाटणकर, म देशपांडे, अनिल किंवा संजीवनी बी नावानी एक कवी आहेत जे कविता लिहितात, आणि अनंत काणेकर, श्रीरंग विष्णू जोशी, अशा कवींच्या कविता ह्या काव्यसंग्रहात आहेत. त्यामुळेच हे पुस्तक किंवा हा कविता संग्रह तुमच्याकडे नक्की असलाच पाहिजे. आता जरा पुढच्या पुस्तकाविषयी बोलूया. आणि ह्यातल्या कविता जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर तुम्ही प्लेलिस्ट चेक करू शकता. म्हणजे तुम्हाला यातली एखादी कविता आवडली तर तुम्ही ती ऐकू शकता पूर्ण व्हिडिओ. यानंतर ज्या पुस्तकाविषयी मला बोलावंसं वाटतंय ते पुस्तक आहे कुसुमाग्रजांचं विशाखा हा कविता संग्रह. हा कविता संग्रह विशेष 3 महत्त्वाच्या कारणांसाठी, म्हणजे 3 महत्त्वाची कारणं ज्यामुळे हा विशेष काव्यसंग्रह ठरतो. एक म्हणजे की ह्या पुस्तकाचं नाव विशाखा. ह्या पुस्तकाचं नाव विशाखा का आहे तर वि स खांडेकर म्हणून या कविता संग्रहाचं नाव विशाखा असं कुसुमाग्रजांनी दिलं. दुसरी गोष्ट अशी की ह्या कविता संग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची की हा कविता संग्रह कुसुमाग्रजांचा आहे. इतकं सोपं, कारण की कुसुमाग्रज म्हणजे कुसुम आग्रज. कुसुम ही त्यांची बहीण होती आणि कुसुमाचा अग्रज म्हणून कुसुमाग्रज असं नाव पडलं. हे तुम्हालाही माहितीच असणार आहे. तर ह्या पुस्तकाविषयी बोलत असताना सेम आपण त्याच क्रायटेरियाने जाऊया. आउटर कवरिंग, त्यानंतर पानं आतली आणि किती संख्या आहे पानांची, किती कविता आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं विशाखा या काव्यसंग्रहाविषयी बोलत असताना मला असं वाटतं आणि विशेष करून बोलावंसं सांगावंसं वाटतं की ज्या काळात ह्या कविता लिहिलेल्या आहेत तो काळही, तो इतिहास किंवा तो क्षण लक्षात घेणं खूप गरजेचं असतं ती कविता समजून घेताना. कारण ह्या कविता संग्रहातल्या कविता वाचायला घेतल्यानंतर 1942 साली त्याची प्रथम आवृत्ती आली आणि ती प्रथम आवृत्ती ज्या काळात आलेली आहे त्या काळाचा इतिहास जर आपण बघितला तर स्वातंत्र्यपूर्वीचा काळ होता. आणि त्यामुळे आजूबाजूची परिस्थिती, समाजातल्या छोट्या छोट्या हालचाली आणि त्यांचा कवी कुसुमाग्रजांच्या मनावर होणारा परिणाम, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कवितांमधून पुढे आलेल्या दिसतात. त्यामुळे तो वेळ, ज्या वेळेला त्यांनी ह्या कविता लिहिलेल्या आहेत तो वेळ लक्षात घेणं खूप गरजेचं आहे कविता समजून घेताना. ह्या काव्यसंग्रहात 57 कविता आहेत. म्हणजे
50च्या वर कविता तुम्हाला एका काव्यसंग्रहात वाचायला मिळतात. अजून काय हवं? आणि तेही इतक्या सुंदर की ज्याला तोड नाही. असे आवाज बऱ्याच वेळेला व्हिडिओमध्ये येत असतात, त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करायचं आणि पुढे जायचं. आम्ही यातला एकही मधला जो पॅच असतो तो एडिट करणार नाही आहे बरं का. यातला सगळा तुम्हाला कळलं पाहिजे की कसा व्हिडिओ शूट होत असतो. ओके, जोक्स अपार्ट. देन पुढे जाऊया ह्या पुस्तकाविषयी बोलत असताना. कवी कुसुमाग्रजांचं नाव तुम्हाला माहितीच आहे संपूर्ण, विष्णू वामन शिरवाडकर. आणि त्यांनी कशा कशा पद्धतीचं लिखाण केलेलं आहे, तर कविता, कथासंग्रह, निबंध संग्रह किंवा नाटकं असतील, एकांकिका असेल, लघुनिबंध असतील आणि इतर त्यांचं साहित्य. म्हणजेच काय तर मराठी साहित्यातले सगळ्यात महत्त्वाचे लेखक, कवी, कथाकार, नाटककार, संपादक, साहित्यिक असं म्हणता येईल. तर ह्यांचा हा अतिशय महत्त्वाचा काव्यसंग्रह विशाखा. या काव्यसंग्रहाविषयी बोलत असताना ह्याची जी पानं आहेत ती साधी, अगदी असं जसं आपण आत्ता कविता स्मरणातल्या ह्या पुस्तकाच्या विषयी बोलत असताना त्यातली पानं आणि ही पानं जर कम्पेअर केली तर ही पानं तशी शुभ्र आणि पानांचा वास छान आहे. सुगंध छान आहे पानांमधून येणारा. तर ही थोडीशी माऊसूदपणा आहे या पानांना. आणि ह्याच्या सुरुवातीला मुखपृष्ठावर जे चित्र आहे, ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग म्हणता येईल याला. सो ह्यातनं काय प्रतीत होतं हे जे मला कळलं मी ते तुम्हाला सांगणार नाही आहे. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहा की तुम्हाला हे चित्र बघून नेमकं काय वाटतंय. ओके. त्यानंतर आता मी असा एक प्रयोग करणार आहे ह्या कविता संग्रहाबद्दल बोलत असताना. एक रँडम कोणतीही कविता यातली तुम्हाला वाचून दाखवणार आहे. जे कोणतं पान येईल ती कविता मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. यातल्याही कविता मी यूट्यूब चॅनलवर ऐकवलेल्या आहेत, तर त्या तुम्हाला ऐकायच्या असतील तर सेम प्लेलिस्ट चेक करा. आता आपण रँडम एक कविता वाचूया आणि त्यानंतर मी ह्या कविता संग्रहाविषयी आणखी बोलेन. सो बघूया आता कोणत्या कवितेविषयी आपण बोलतो. बळी नावाची कविता आहे. 20वी कविता आहे बळी नावाची. आणि अगदी प्रामाणिकपणे मी हे पान उघडलेलं आहे आणि त्याबद्दल मी आता बोलणार आहे. दूर देशी राहिलेले दीन त्याचे झोपडे, बापुडा अन आज येथे पाय वाटे लापडे. दूर देशी राहिलेले दीन त्याचे झोपडे, बापुडा अन आज येथे पाय वाटे लापडे. शोधण्याला भाकरीचा घास आला योजने, आणि अंती मृत्यूच्या घासात वेडा सापडे. लाज झाका या कटीला लावलेली लखतरे, अन धुळीने माखलेली तापलेले कातडे. अगदी करुण रसावरची ही कविता आहे आणि त्यात बळी असं ह्या कवितेचं नाव आहे. म्हणजेच त्यावरनं कळून येतं की अनेक माणसांना, अनेक लोकांना कदाचित कुसुमाग्रजांनी त्यावेळेला त्यांच्या आजूबाजूला बघितलं असेल, अशा अनेक प्रसंगांच्या बळी जाताना. त्यामुळे ह्या कवितेत असे संदर्भ आपल्याला दिसून येत आहेत. तर पूर्ण कविता तर मी वाचत नाही आहे, ह्यातल्या सुरुवातीच्या काही ओळी होत्या. या कविता संग्रहातली कोणती कविता तुम्हाला ऐकावीशी वाटेल हे सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. म्हणजे मग आपण पुढच्या भागात ती कविता घेण्याचा प्रयत्न करूया. जर तुमच्याकडे हा कविता संग्रह नसेल तर तुम्हाला अगदी सहज उपलब्ध होऊ शकतो हा कविता संग्रह फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन अशा माध्यमांवरती. त्यामुळे हा कविता संग्रह सहज उपलब्ध होणार आहे. तुमच्याकडे नक्की ठेवा, जर नसेल संग्रहित करा. या 2 कविता संग्रहांविषयी आजच्या भागात आपण बोललेलो आहोत आणि भरपूर बोलली आहे आय गेस मी. सो इथेच थांबूया तसं मला वाटतं आहे. आणि जरा मोठा होईल हा व्हिडिओ, म्हणून पुढच्या भागात जर तुम्हाला पुस्तकांविषयी ऐकायला आवडलं असेल यावेळेला तर तसं कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा की आम्हाला पुस्तकांविषयी सुद्धा ऐकायला आवडतं आहे. आणखी काही पुस्तकं आहेत मराठी, ती आपण हाताळूया, त्यांच्याविषयी बोलूया. जसं माझ्याकडे गगनी उगवला सायंतारा, त्यानंतर वि स खांडेकरांची उल्का, अरुणा ढेरे यांचं प्रतिष्ठेचा प्रश्न, वपू काळेंचं मी माणूस शोधतोय, जे मी आत्ता रिसेंटली वाचते. म्हणजे इन्स्टावर तर मी अपडेट करतच असते मी कोणतं पुस्तक वाचते आणि त्याविषयी. सो अशा काही कादंबऱ्यासुद्धा माझ्याकडे आहेत. जर तुम्हाला त्याविषयी माझ्याकडनं ऐकायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तसं नक्की लिहा. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्ही कळवा की तुम्हाला मराठी हा विषय जर ऐकायचा असेल तर त्यात कोणती गोष्ट जास्त ऐकायला आवडते. धन्यवाद. आणि